आज 83वा जनसंवादाचा आमचा दिवस होता आणि याच्यामध्ये विविध भागामधली विषय घेऊन लोक आले होते. प्राधान्याने सांगायचं म्हणजे महापालिकेमध्ये जो इंजिनिअरिंग विभाग आहे तर कामगार 10-10 तास काम करतात आणि त्यांना साधं किमान वेतन देखील देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. वास्तविक मागच्या आठवड्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरला पहिल्यांदी तुम्ही बोलवून किमान वेतन द्यायची त्याला नोटीस द्या आणि अजूनही झालेलं नाही. त्याच्यामुळे त्या संबंधामध्ये आता मी स्वतः अधिकारी, तो कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार, शेवटी हा कष्टकरी माणूस आहे आणि त्याला जर योग्य पद्धतीने त्याचा मोबदला जाणीवपूर्वक दिला जात नसेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरना, कारण कॉन्ट्रॅक्टर राज चालू आहे महापालिकेमध्ये आणि या कॉन्ट्रॅक्टरना कोणाची काही भीती नाही आहे, मनमर्जी चालू आहे आणि त्याच्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत घालून त्यांना पहिले काढून टाकायला पाहिजे. अशा प्रकारची या पुढच्या काळामध्ये भूमिका घ्यायला लागेल, कारण की कष्टकऱ्यांना योग्य पद्धतीने जर कॉन्ट्रॅक्टर न्याय देत नसेल तर ते योग्य नाही. त्याच्याबरोबरच म्हाडा आणि महापालिका यांच्या आपापसातल्यामुळे तिथे म्हाडाच्या इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना लाखो रुपयाची प्रॉपर्टी टॅक्सची बिलं आलेली आहेत. म्हाडाचे पैसे जे आहेत ते महापालिका देणं लागतं आणि महापालिका ते पैसे देत नाही आणि महापालिका प्रॉपर्टी टॅक्स भरण्याकरता तिथल्या निवासी, जिथे रहिवाशांना ओलीस ठेवतं, त्यांना वेठीस धरतं की त्यांनी भरायला पाहिजे. वास्तविक ते म्हाडाने भरणं बंधनकारक आहे. तर त्या संबंधामध्ये देखील संबंधितांशी माझा चर्चा झाली आणि त्यांनी ते मान्य केलं आणि रहिवाशांना कुठल्याही प्रकारे या संबंधामध्ये त्रास दिला जाणार नाही. बाकीची निरनिराळी फसवाफसवीची तर प्रकरणं नेहमीप्रमाणे आलेलीच आहेत. काही तर रिचेकिंग करता दिलेलं पुणे विद्यापीठामध्ये ते 1-1 वर्ष झालं ते रिचेकिंगचा काही निर्णयच आलेला नाही आणि त्याच्यामुळे तिथेही संबंधितांना आपण संपर्क केला आणि त्या संपर्काच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आता आश्वासित केलं आहे आणि त्यामुळे असे विविध पोलीस स्टेशनचे असतील किंवा फसवणुकीचे असतील असे विविध विषय घेऊन लोक याही वेळेला या जनसंवाद कार्यक्रमामध्ये आले होते. जवळजवळ 50% लोकांचे प्रश्न जे आहेत ते ऑन दी स्पॉटच आपण सोडवले आणि उरलेले जे आहेत त्याचा पुढच्या काळामध्ये पाठपुरावा केला जाईल. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.